हाय व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत मिल्कशेक थंड थंड। इथे मी थंड दूध घेतलेलं आहे, 1 कप। हे पावशर दूध आहे जे मी गरम करून मग थंड केलेलं आहे फ्रीज मध्ये। तर हा साधा सोपा मिल्कशेक आहे। त्यासाठी आपण दूध घ्यायचं आहे 1 कप। मिक्सरच्या भांड्यात मी इथे घेत आहे 1 ते 1.5 चमचा ही अनस्वीटन कोको पावडर आहे, म्हणजे गोड नाही आहे ही कोको पावडर, जी आपण नॉर्मली केकला वापरतो ती आहे ही। आणि त्याच्यात आपण टाकणार आहे 1 ते 1.5 चम्मच साखर। त्यानंतर आपण हे दूध जे आहे, जे आपण घेतलेलं आहे तापून थंड केलेलं, ते आपण ह्याच्यामध्ये ओतणार आहे। जर तुमचं दूध थंड नसेल तर तुम्ही ते दूध आईस क्यूब ही टाकू शकता है ते दूध थंड करण्यासाठी, पण माझं दूध थंड आहे तर मी आईस क्यूब नाही टाकत आहे। आता मी ह्याच्यात घेतलेली आहे कोको पावडर, साखर आणि दूध। आता आपण ह्याच्यात टाकणार आहे थोडंसं शुगर सिरप। जर तुमच्याकडे शुगर सिरप नसेल तरीही काही हरकत नाही, पण एक छान अशी चॉकलेटी टेस्ट येते, त्यामुळे नक्की टाका। 1 ते 2 चमचे मी इथे टाकतेय। हे पहा, आता आपण चॉकलेट सिरप टाकलेला आहे। आता हे मी मिक्सरचे जार भांड लावून फिरवून घेते हा मिल्कशेक। हे पहा, आता मी फिरवून घेतलेला आहे। आपला मिल्कशेक जो आहे तो तयार आहे। आता आपण काय करणार आहे की 1 ग्लास घेतलेला आहे मी सर्विंग साठी, त्याला आपण चॉकलेट सिरप लावून घ्यायचा आहे। तसं चमच्यामध्ये चॉकलेट सिरप घेऊन ग्लासला आपल्याला सजवायचं आहे सगळीकडून। हे पहा, सगळीकडे तुम्ही हे असं तुम्ही दाखवू शकता सजवून। हे पहा, असं मी सिरप लावून घेतलेला आहे। आता आपण हा मिल्कशेक ह्याच्यामध्ये टाकूया। आता आपण हा मिल्कशेक सर्व करूया आपल्या छान छान ग्लासामध्ये। हे पहा, आपला थंड थंड असा मस्त असा चॉकलेट मिल्कशेक तयार आहे। तो मी तुम्हाला जवळून दाखवते। आणि ह्याला आपण आहे ना चॉकलेट सिरपनी सुद्धा सजवू शकतो। हे पहा, चॉकलेट सिरप घ्यायचं आहे आपण आणि वरून थोडंसं हे पहा, असं चॉकलेट सिरप तुम्ही सजवू शकता तुमचा ग्लास छान। हे पहा व्ह्यूअर्स, आपला चॉकलेट मिल्कशेक किती छान दिसत आहे। हे पहा, बघू शकता तुम्ही, मी चॉकलेट सिरपने ग्लास पण छान सजवलेला आहे। बघू शकता तुम्ही किती छान आणि टेम्पटिंग दिसतो आहे आपला चॉकलेट मिल्कशेक। जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली, झटपट चॉकलेट मिल्कशेकची थंड थंड, तर माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। ही रेसिपी तुम्हीही बनवून पहा। तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्याही कमेंट बॉक्समध्ये सांगा। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये